जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हय्या अल फलाह, हय्या अल फलाह, क़द क़ामती सलाह, क़द क़ामती सलाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यापासून दर्ग्याला जात होते, पण त्या व्यक्तीकडून असल्यामुळे त्या व्यक्तीला विरोध असते, समाजाला कधीच विरोध नाही। आणि हे संभाजी ब्रिगेड जवळ सगळ्या समाजाची माणसं चालणारी संघटना आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी आमचे मुस्लिम मावळे होते, जसे हिंदू मावळे होते त्याच पद्धतीने मुस्लिम मावळे सुद्धा होते, आमचे दलित बांधव सुद्धा होते। त्यामुळे जे छत्रपतींनी जे हिंदुत्व दिलेले आहे ते आमचं हिंदुत्व आहे। सोलापुरातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्यातर्फे सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि संभाजी ब्रिगेडचे विचार सर्व समाजात रुजवण्यासाठी रमजान महिन्याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यालय अकोले काठी सावंतवाडी रोड येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या महाराष्ट्रात काही समाजकंटकाद्वारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न होत असताना संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या इफ्तार पार्टीला महत्त्व प्राप्त झाले आहे। इफ्तार पार्टी केवळ भूक भागवण्यासाठी नाही तर आध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देणारी एक सुंदर परंपरा आहे। ही परंपरा संभाजी ब्रिगेडने जोपासण्याचा प्रयत्न करून एक आदर्श निर्माण केला आहे। प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचा अभिमान असावा, पण दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्याचा अधिकार बाळगू नये, असे प्रतिपादन संभाजीराजे भोसले यांनी केले। तर संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला एकमेकाच्या धर्माचा आदर करायला शिकवलं, तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे जात आहोत। तर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम वाद लावला जात असल्याची खंत मिनल दास यांनी व्यक्त केली। एकमेकाच्या विरोध नाही, स्वतःच्या धर्माचा अभिमान पाहिजे प्रत्येकाला, बरं का, पण दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवायचा अधिकार नाही आपला। तुम्ही सुद्धा एखादा आलं राजकारणाचा, मी माझा भाऊ आहे, भाऊ आहे, पण आपले धर्म कधी सोडायचा नाही, आम्ही आमचा धर्म सोडणार नाही, पण मिळून एका जागी राहणार ही दुनियाला दाखवत असते। स्वतःचा धर्म आहे आणि दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवणारा माणूस म्हणजे आपला नाही, ती समाजाचा नाही मनाचं। तुम्हाला जर येतं, आता आमच्याजवळ येते रे, ह्यानं असं केलं तर तसं केलं, त्या माणसाला आम्ही ओळखायचो, तुझं काय तर घाटा झाली बाबा, तिथं तुला तिथं चहा दिला नाही बाबा म्हणणार, तुला चहा पाजला नाही म्हणून तो आम्हाला सांगायला आलाय, पण तिथं त्याच्याजवळ जा, तू तुझा भाव आहे म्हणून जा, त्याचा फायदा कर, तुला भावापेक्षा वरचं धर्म। कारण की माझ्याजवळ 50-50 वर्ष आहे ती माणसं आहे, पण 50 वर्षापासून ती माणूस कधी हल्ला नाही आणि एकमेकाचा विचार कधी सुटला नाही। कारण समाजाचं नाव लोक घेते ती, पण माणूस घेत नाही। आपण त्या व्यक्तीला विरोध करायचं, पण समाजाला कुठलाच विरोध करायचा नाही। घेऊन चालणारी संघटना आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी आमचे मुस्लिम मावळे होते, जसे हिंदू मावळे होते त्याच पद्धतीने मुस्लिम मावळे सुद्धा होते, आमचे दलित बांधव सुद्धा होते। त्यामुळे जे छत्रपतींनी जे हिंदुत्व दिलेलं आहे ते आमचं हिंदुत्व आहे। त्या जटाधारी जानवेधारींचे हिंदुत्व आमचं कदापिही नाही आहे। आमचं हिंदुत्व काय, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की एकमेकाच्या धर्माचा, जाती धर्माचा आदर करा, आणि ती शिकवण घेऊन आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करीत आहोत। आमचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड त्यांनी युवकांना हाती दगड काटा घेण्यापेक्षा तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये लक्ष द्या, नोकरी, परदेशातली संधी याच्याकडे लक्ष द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये काय अवस्था चाललेली आहे ती। काही लोक फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहेत, सतत हिंदुत्वाच्या नावावरती राजकारण पेटवत आहेत, हिंदू मुस्लिम म्हणून भांडणं लावायचं काम करत आहेत।